बातमी आहे मुंबईमधून 22 बेस्ट आगारांच्या विकास खासगी विकासकांकडून करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे। या प्रस्तावावर उद्या महापालिकेच्या विशेष सभेमध्ये चर्चा होणार आहे। बेस्टची संचित तूट 7322 कोटींवर पोहोचल्याने आगारांच्या पुनर्विकासाकडून महसूल वाढवण्याचा हा प्रयत्न आहे। विरोधकांच्या आक्रमक भूमिकेची धास्ती घेत सत्ताधारी भाजप आणि सेनेनं आपल्या सर्व नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केलेला आहे। 22 बेस्ट आगारांचा खासगीकरणाचा घाट घातला जातोय। बीएमसीच्या विशेष आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मुंबई बेस्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप इथं होतोय आणि 22 बेस्ट आगारांचं खासगीकरण करण्याचा घाट इथं घातला जातोय। बीएमसीच्या विशेष सभेमध्ये उद्या या प्रस्तावावर चर्चा होण्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे जोडले गेलेले आहेत। गिरीश, मुंबईमध्ये बेस्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय अशी चर्चा सुरू झाली, अधिक माहिती। मुंबईतील जे 22 बेस्ट आगार आहेत त्यांचा खासगी विकासकांकडून विकास आहे तो केला जाण्याचा प्रस्ताव आहे आणि तो उद्या महासभा आहे पालिकेची, त्या पालिकेच्या सभागृहात तातडीचा प्रस्ताव आणला जाणार आहे आणि यासाठी आता सत्ताधारी भाजप आणि सेनेने या ठिकाणी सर्व नगरसेवकांना आहे ते व्हिप जारी केलेला आहे, जेणेकरून संख्याबळाच्या अभावी हा प्रस्ताव नामंजूर होऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून आता भाजप आणि सेनेकडून हा व्हिप जारी करण्यात आलेला आहे। 22 बेस्ट आगार आहेत त्यांचं आता हे खासगीकरण केलं जाणार आहे। खासगीकरण का केलं जातं किंवा खासगी विकासकांकडून हे सर्व विकास का केला जातोय याचं कारण देताना सांगितलेलं आहे की बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि त्यामुळे एकंदरीत सध्या बेस्टची जी संचित तूट आहे ती जवळपास 7322 कोटी आहे आणि एकूण दायित्व आहे ते जवळपास 14000 कोटींच्या आसपास आहे। नक्कीच या प्रस्तावावर काय चर्चा होते गिरीश ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।